स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आरोप प्रत्यारोप हे पक्षांकडून होताना दिसते. मात्र भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी महायुतीमध्येच आरोप प्रत्यारोपाचा दौर सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते. एकीकडे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि दुसरीकडे आमदार परिणय फुके असा वाद जो आहे त्या ठिकाणी दिसतोय. भाऊ, आमदार भोंडेकरांकडून तुमच्यावर आरोप केले गेले, मुख्यमंत्री आमच्या भरोशावर निवडून आले, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून केलं गेलं. कसं होतं? आणि मला असं वाटतं ज्या प्रकारची टीका त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर केली, ज्या प्रकारचं त्यांनी कालचं वक्तव्य होतं की त्यांच्या मताच्या भरोशावर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, मला असं वाटतं हे ते थोडंसं पराजित मानसिकतेने त्यांनी हे सगळं टीका केली. आणि मला असं वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हे जो अहंकार त्यांना झालेला आहे त्या अहंकारपोटी त्यांचा हा गैरसमज झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे ते टीका करतात त्यांना आकडे माहीत नसणार की भारतीय जनता पार्टी 288 पैकी 144 145वरती मुख्यमंत्री बनतो, 137 भारतीय जनता पार्टीकडेच आहे, 41 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि 57 शिवसेनेकडे आहेत. तर 57 पैकी एखादा व्यक्ती गेलाही तरी आम्ही फुल मेजॉरिटीमध्ये राहू, 2/3 मेजॉरिटीमध्ये राहू, त्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे भोंडेकरांची गरज नाही असं नाही, असं जर ते म्हणत असतील की मुख्यमंत्री त्यांच्यामुळे आहे, तर मला असं वाटतं की ती मन जे येणार की गैर गैर क्या म्हणतात ते गैरसमझे की जिस प्रकार से खुमार है कि हर ईंट को लगता है कि दीवार उसके भरोसे ही है. तुमच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले की अशा वेगळ्या प्रकारचे शब्द सुद्धा त्यांनी उच्चारलेले आहे. एक म्हणजे काय महायुतीमध्ये चाललं काय तिथे? नाही, काय आहे की आम्ही सगळे एका दुसऱ्याच्या विरोधात निवडणुका लढतो आहे. निवडणूक लढत असताना आपण सगळा प्रचार आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या उमेदवारांचा आपण करत असतो, त्यांच्यासाठी आपण सगळीकडे प्रचारसभा घेत असतो. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे बोंडेकर साहेब हे वैयक्तिकरित्या विषय हा घेऊन ज्या प्रकारे माझ्यावर टीका करतात आहे, मला असं वाटतं की ते थोडंसं पराजित मानसिकतेत आलेले आहे, त्यांना त्यांचा पराजय दिसतो आहे आणि म्हणून या प्रकारचं ते थोडंसं मानसिकरित्या थोडंसं खचलेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. तर मला बोंडेकर साहेबांना हेच सांगायचं आहे की तुम्ही एवढ्या वर्षापासून आमदार आहे, आता एखादी निवडणूक मागे पुढे होत असतं, थोडं आपण शांतपणे संयमीपणे वागा, कुठे असा स्टेटमेंट करू नका की तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी अडचण येणार. भाजपपेक्षा काँग्रेस बरी, अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं. म्हणजे काय नेमके संकेत? बघा, ज्या प्रकारे मागच्या 4 वर्षात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झाला, मला असं वाटतं बोंडेकर साहेब या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण काँग्रेस पक्षाकडनं घेत आहे. आणि हे प्रशिक्षण घेत असताना थोडंसं मला वाटतं त्यांचं प्रेम काँग्रेस पक्षाप्रती जास्त वाढलेलं आहे आणि म्हणून ते काँग्रेसबद्दल इतकं चांगलं ते बोलतात आहे. मला असं वाटतं की बोंडेकर साहेबांची पुढची वाटचाल काँग्रेस पक्ष आहे आणि त्यांनी खुशाल जावं. काँग्रेसकडे वाटचाल करतील भोंडेकर असं तुम्हाला वाटतं? ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष बरा ते सांगतात आहे, तर मला असं वाटतं की त्यांचं काँग्रेसचं प्रतीचं प्रेम वाढलेलं आहे. भाऊ, पूर्व विदर्भामध्ये जर समजा भाजपचा विचार केला, आता नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका चालू आहे, काय नेमकी स्थिती आहे भाजपची? नाही बघा, पूर्व विदर्भामध्ये 57 ठिकाणी भाजप लढत आहे, अनेक ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतात आहे, ठिकाणी आमची जी लढत आहे आमच्या मित्रपक्षांसोबत शिवसेनेसोबत आहे, कुठे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे, कुठे काँग्रेससोबत आहे. आणि या प्रकारचं या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत चुरशीचे असतात, आज शेवटपर्यंत निकाल हे असतं. पण मी तुम्हाला सांगतो की 57 पैकी 80% जागा हे भारतीय जनता पार्टी जिंकणार, हे मी दाव्याने सांगू शकतो. एक शेवटचा प्रश्न. ज्याप्रमाणे तुमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष चालू आहे, तसंच कुठेतरी कोकणामध्ये सुद्धा रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेकडून घेण्याचा प्रयत्न होताना रवींद्र चव्हाणजी आमचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. ते फार अनेक वर्षापासून ते राजकारणात आहे, अनेक वर्षापासून ते आमदार आहे, मंत्रीसुद्धा राहिलेले आहे आणि ते अनेक संघर्षातनं अनेक संकटातनं ते त्यांचं संघर्षातनं मोठं झालेलं ते नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांना असं काही कोणी घेरत असणार किंवा काही करत असणार, काही षडयंत्राचं असणार, तर त्यांना काही फरक पडणार नाही. ते सक्षम आहे सगळ्या षडयंत्राला, सगळ्या घेरणाऱ्यांना उत्तर देण्याकरता. नक्कीच हे होते ते आमदार परिणय फुके यांनी सांगितलं की आमदार भोंडेकरांची वाट आता कुठेतरी काँग्रेसकडे जाताना दिसते आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.